माझ्या सर्व प्रिय इयत्ता 5वीच्या बालमित्रांनो, आज ना खूप छान कविता शिकायची आपल्याला आणि ही कविता तुम्हाला सर्वांना खूप आवडणार आहे. कारण ह्या कवितेचं चित्रच बघा किती छान दिसतंय. काय नाव आहे बरं या कवितेचं? बघा बरं, कुक्कू. यस, कुक्कू म्हणजे काय बरं? कोण सांगतंय मला? कुक्कू मीन्स काय? कुक्कू म्हणजे कोकिळ पक्षी. बघा, या झाडावरती इथे बसलाय, हा आहे कुक्कू म्हणजेच कोकिळ पक्षी. आणि हा सर्वांना ठाऊक आहे. किती ग्रीन ग्रीन ट्री वरती हा एका ब्रांच वरती एक मजेशीर पद्धतीनं हा पक्षी बसलाय. याचीच कविता आपल्याला आज शिकायची आहे. कविता खूप छान आहे, पोएम खूप छान आहे. चला जाऊया आपल्या युनिट 2 मधील या कवितेकडे. तुम्हाला काय करायचंय बरं? बघा, तुम्हाला लिसन, रिपीट अँड सिंग म्हणजेच काय? तुम्हाला हे गाणं ऐकायचंय, म्हणायचंय माझ्या मागे. ओके, सुरुवातीला समजून घेऊया, त्यानंतर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ते म्हणायचंय. रेडी? चला स्टार्ट करूया. तर हा आहे तो आपला पक्षी. कुक्कू कुक्कू, व्हॉट डू यू डू? कुक्कू कुक्कू, तू काय करतोयस? इन एप्रिल आय ओपन माय बिल. मी काय करतोय? एप्रिल महिन्यामध्ये माझी जी बिल आहे. बिल म्हणजे काय बरं? बिल म्हणजे काय? बिल म्हणजे बीक, चोच. मी माझी चोच उघडतो. म्हणजे इतर महिन्यांमध्ये उघडतच नाही का? एप्रिल महिन्यात मी माझी चोच उघडतो म्हणजे मी काहीतरी गाणं गाण्यासाठी माझी चोच उघडतो. जसं आपण काही बोलण्यासाठी आपलं तोंड उघडतो, तसंच बाळांनो हा पक्षी एप्रिल महिन्यात त्याची चोच उघडतोय. इन मे, आता मे महिन्यात काय बरं? इन मे आय सिंग ऑल डे. मी दिवसभर गाणं म्हणत असतो. सिंग ऑल डे, दिवसभर गाणं म्हणत असतो. इन जून, जून महिन्यात आय चेंज माय ट्यून. मी काय करतो? चेंज करतो माझी ट्यून. काय चेंज करतो मी? माझी ट्यून चेंज करतो. ट्यून म्हणजे काय? चाल. म्हणजे मी जर एका वेगळ्या पद्धतीने गात असेल तर मी आता वेगळ्या नवीन एका दुसऱ्या चालीने गाणार आहे आता गाणं. म्हणजे मी गाण्याची चाल बदलतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट इन जुलै. जुलैमध्ये काय आहे बघा? इन जुलै अवे आय फ्लाय. मला दूर उडून जावं लागणार आहे. इन ऑगस्ट, आणि ऑगस्ट महिन्यात तर गो गो आय मस्ट. मला जावंच लागणार आहे. जाणं गरजेचं आहे आता मला. मस्ट आहे. बघा, म्हणजे प्रत्येक महिन्यात काय काय त्याची कामं आहेत, कसं कसं त्याचं सगळं ठरलंय हे या पक्ष्याने आपल्याला सांगितलंय. बघा, या एवढ्या सगळ्या कवितेमध्ये या पक्ष्याने आपल्याला सगळं सांगितलंय की त्याला काय काय करायचंय बरं या सगळ्याला. बघा, त्याने ज्या ज्या महिन्यांची नावं घेतली आहे, थर्ड लाईन मध्ये बघा एप्रिल मंथचं नाव घेतलंय. त्याच्यानंतर बघा मे महिन्याचं नाव घेतलंय, जून महिना, जुलै महिना आणि ऑगस्ट महिना. ही 12 महिन्यांपैकी काही महिने आहेत जे आपल्या समोर या पोएम मध्ये आलेले आहेत. आणि प्रत्येक महिन्यात तो काहीतरी वेगळं कृती करतोय, ती तुमच्या लक्षात आलेली आहे. ओके, चला आता ही एकदा कविता म्हणूया आणि त्यानंतर आपण ही कविता एका सुंदर चालीमध्ये गाऊयात. तुम्हाला सगळ्यांना माझ्यासोबत गायची. ओके, आता आपण काय करूया? या कवितेचे प्रश्नोत्तर एकदा समजून घेऊया. बघा बरं, फर्स्ट काय आहे? फाइंड द मीनिंग रायमिंग वर्ड्स इन द पोएम. या कवितेतले यमक जुळणारे शब्द तुम्हाला शोधायचे. रायमिंग वर्ड्सचे पेअर शोधायचे तुम्हाला. खूप सोपं आहे. कोणकोणते रायमिंग वर्ड्सचे पेअर आहेत? चला बरं आपण शोधूया. पहिल्या लाईन मध्ये बघा कुक्कू, डू, ज्यांचा उच्चार सारखा होतोय, कुक्कू आणि डू. त्यानंतर एप्रिल, बिल, व्हेरी गुड. त्यानंतर मे, डे. त्यानंतर जून, ट्यून. जुलै, फ्लाय. ऑगस्ट, मस्ट. हे सगळे आपण काय केले? जोड्या लावल्या रायमिंग वर्ड्सच्या.
त्या तुम्ही लिहून काढायच्या आहेत. ओके, सगळ्यांनी व्यवस्थित लिहून काढायच्या आहेत त्या. जसं की मी एक तुम्हाला लिहून दाखवतो. एप्रिल डॅश बिल, ही एक जोडी झाली. त्यानंतर मग पुढचं एक लेटर तुम्हाला परत पुढची जोडी लिहायची. मे डे, अशा पद्धतीने सगळं नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके, आता पुढे काय बघूया आपण. थर्ड क्वेश्चन. लिसन टू द नेम्स ऑफ मंथ्स, टिक द वन्स दॅट आर देअर इन दिस पोएम. महिन्यांची नावं ऐका आणि कवितेत आलेल्या महिन्यांना अशी ही जी बरोबरची खून दिसते ना ती करायची आपल्याला. ओके, मग आता कुठे कुठे नावं आली तिथे तिथे तुम्हाला बरोबरची खून करायची आहे. शोधा बरं नावं, कुठे कुठे नावं आली आहेत बघा बरं. आता इथे नाव आलंय का? यस, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. झालं का? त्यानंतर पुढे लास्ट क्वेश्चन. कॉपी द नेम्स ऑफ द मंथ्स, राईट दिस नेम्स इन मराठी अलॉंगसाइड. आता काय करायचंय? ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ही सगळी नावं तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायची एका खाली एक, आणि त्यांच्या समोर त्याचं मराठीत काय नाव आहे ते तुम्हाला लिहायचंय. ओके, तर मला वाटतं तुम्हाला ही पोएम समजली असेल. आता एकदा आपण हिला एकदा चालीत म्हणूया. ओके, चला लेट्स स्टार्ट. Cuckoo, cuckoo, what do you do? Cuckoo, cuckoo, what do you do? In April I open my bill. In April I open my bill. In May I sing all day. In May I sing all day. In June I change my tune. In June I change my tune. Cuckoo, cuckoo, what do you do? In July away I fly. In July away I fly. And in August I go, go I must. In August go, go I must. Cuckoo, cuckoo, what do you do? 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 अशा प्रकारे ही सुंदर कविता आपण पाहिली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने ही कविता म्हणा. सर्व क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित सोडवा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. सगळ्या महिन्यांची नावं लिहा आणि कविता. तुम्हाला काही पुन्हा अडचण असेल तर हा व्हिडिओ पुन्हा बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुढच्या लेसन मध्ये. तोपर्यंत गुड बाय बाळांनो.